श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आज आपण एक सुंदर स्वामी कथा ऐकणार आहोत. या कथेमध्ये स्वामी कशी भक्तांना मदत करतात, कशा भक्तांना संकटातून वाचवतात हे आपण जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या या भक्तिमय चॅनलवर नवीन असाल तर रोज स्वामींच्या कथा ऐकण्यासाठी, स्वामींचे आशीर्वाद रोज मिळवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भक्तांनो, चला कथेला आपण सुरुवात करूया. नाशिकमध्ये राहणारी पूजा नावाची एक मुलगी, तिने आपलं शिक्षण BComमध्ये पूर्ण करून एका कंपनीमध्ये ती अकाउंट विभागात काम करायला लागली. तिचा स्वभाव हा शांत होता आणि ती एक बुद्धिमान मुलगी होती. तिच्या घरामध्ये वडील शरद आणि आई ममता आणि तिचा एक लहान भाऊ ज्याचं नाव अथर्व होतं. तिच्या कंपनीमध्ये तिची ओळख एका अभिषेक या मुलाशी झाली. ओळख मैत्रीमध्ये आणि मैत्री आयुष्यभराच्या नात्यामध्ये बदलली. अभिषेक हा सुसंस्कृत, सभ्य आणि चांगल्या घरातील मुलगा होता. दोघांमध्ये प्रेम झालं आणि त्या दोघांनी आता विवाह करण्याचा निर्णय घेतला. पण पूजाच्या वडिलांनी या विवाहाला ठामपणे नकार दिला. जात जमल्याशिवाय आमच्या घरामध्ये लग्न होत नाही, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. पूजा रडू लागली. बाबा, हा मुलगा चांगला आहे, वाईट सवयीचा नाही. शिक्षण देखील त्याचं उत्तम आहे, नोकरीही चांगली आहे, त्याच्यामध्ये कुठलीच कमी नाही. तुम्ही सांगा त्याच्यामध्ये काय कमी आहे? पूजा रडत रडत हे सर्व बाबांना म्हणाली. वडील म्हणाले, फक्त मुलाचं सर्व काही बघून चालत नाही, तर मुलाची जात देखील महत्त्वाची असते, हा एक मुद्दा आहे. वडील आता जातीवरती अडून बसले होते. घरामध्ये वातावरण देखील अशांत झाले. पूजा आणि तिची आई दोघी डोळ्यात अश्रू धरून दिवस रात्र शांत राहिल्या. अभिषेकला हे सर्व कळाल्यानंतर तोही तणावामध्ये वावरत होता. पूजा आणि अभिषेक दोघं रोज फोनवर एकच प्रश्न विचारत होते, आपलं खरंच लग्न होईल का? दोघांनाही या परिस्थितीचं टेन्शन यायला लागलं होतं. या टेन्शनच्या परिस्थितीमध्येच एक दिवशी पूजाच्या कुटुंबाने तिचं लग्न ठरवायची सुरुवात केली. त्यांनी आता दुसरा मुलगा शोधायचं ठरवलं. घरात नातेवाईक आले. मुलगा पाहणे, फोटो येणे जाणे, बायोडाटे येणे जाणे सुरू झाले. पूजा आता मनामधून पूर्णपणे तुटून गेली होती. तिच्या मनात एकच वाक्य सतत फिरत होतं, स्वामी समर्थ, आमच्यासाठी काही मार्ग नाही का? तिचे कुटुंब सिद्धरामेश्वर स्वामींचे भक्त, पण गेल्या काही वर्षांत पूजा मंदावली होती. त्या रात्री ती स्वामी समर्थांच्या फोटोजवळ बसून 1 ते 1.5 तास डोळ्यातून अश्रू गाळत होती. डोळे पाण्याने भरले होते. इतक्यात पंख्याच्या वाराने टेबलावर ठेवलेलं स्वामी समर्थांचं छायाचित्र अचानक खाली पडलं. पूजाने उचललं आणि मागे लिहिलेली ओळ पाहिली. तुझं काम तू कर, विघ्न मी दूर करीन, असं त्या फोटोवर लिहिलेलं होतं. तिच्या अंगावर शहारे आले. जणू हा संदेश स्वामींनी तिलाच उद्देशून पाठवला होता. त्या रात्रीनंतर पूजाची श्रद्धा पुन्हा प्रबळ झाली. दुसऱ्या दिवशी तिच्या ऑफिसमध्ये नवीन अधिकारी आले होते. माधव कुलकर्णी असं त्यांचं नाव होतं. ते स्वभावाने गंभीर होते, पण धार्मिक प्रवृत्तीचे होते. पहिल्याच दिवशी त्यांच्या लक्षात आलं की आपल्या दप्तरामध्ये काम करणारी पूजा मनाने पूर्णपणे तुटली आहे. ऑफिसमध्ये ब्रेक झाल्यानंतर त्यांनी विचारलं, तुझं मन कुठेतरी अडकलेलं आहे का? मला काय झालं सांगशील का? पूजाने संपूर्ण सत्य सांगितलं. कुलकर्णी सर काही बोलले नाहीत, फक्त खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, आज गुरुवार आहे, ड्युटी संपल्यानंतर माझ्यासोबत ये. संध्याकाळी ते दोघे चांदळ माळीसवाड रोडवरील स्वामी समर्थ मंदिरात गेले. दिव्यासमोर उभं राहून कुलकर्णी सर म्हणाले, संकटाचं मूळ बाहेर नसतं, ते मनामध्ये असतं. तुला तुझ्या प्रेमावर विश्वास आहे ना, मग भीती कशाची? उद्यापासून घडामोडी तुझ्या बाजूने फिरायला लागतील.
स्वामींचा हलका धूप आणि त्याचा सुवास पूजाच्या नाकामध्ये दरवळत होता. त्या धुपाच्या वासाने पूजा एकदम शांत झाली. तिला स्वामींचा सहवास जाणवू लागला. दुसऱ्या दिवशी अनपेक्षितपणे पूजाचे वडील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले. छाती दुखण्यामुळे स्कॅन, ECG अनेक चाचण्या त्यांच्या करण्यात आल्या. मोठी चिंता घरामध्ये पसरली. पण रिपोर्ट आला आणि डॉक्टर म्हणाले, काळजी करू नका, हे काही गंभीर नाही. शरदजींनी मानसिक ताण कमी करायला हवा. डॉक्टरांनी गंभीर आवाजात विचारलं, तुमचं घर काही स्ट्रेस खाली आहे का? काही कौटुंबिक तणाव तुमच्या घरामध्ये सुरू आहे का? शरद शांत झाले आणि डॉक्टरांकडे बघू लागले. डॉक्टर म्हणाले, जिथे प्रेम आहे तिथे अडथळे आणले तर घर टिकतं, घर तुटतं. त्यामुळे जिथे प्रेम आहे तिथे अजिबातही अडथळे आणू नका. त्या वाक्यानं पूजाचे पप्पा अगदी थिजून बसले. डॉक्टरांनी न सांगता मनाचं गुपित ओळखलं. हेच त्यांना धक्का बसायला पुरेसं होतं. हॉस्पिटलमध्ये जी स्वामी समर्थ महाराजांची फ्रेम होती, त्या फ्रेमकडे वडिलांनी पाहिलं. वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं. डिस्चार्जनंतर दुसऱ्या दिवशी वडिलांनी पूजाला बोलावलं. बाळा, ज्याच्यावर तुझं मन आहे त्याच्यावर आमचाही विश्वास असू दे. तुमचं लग्न आता करूया. पूजा थक्क झाली आणि म्हणाले, बाबा खरंच? आई आणि भाऊ सुद्धा आनंदाने डोळ्यात अश्रू घेऊन उभे राहिले. घरात पहिल्यांदाच इतका समाधानाचा माहोल होता. काही दिवसांनी दोघांचा विवाह पिंपळगावमधील मोठ्या सभागृहात झाला. संगीत, मंगलाष्टक, सर्व वैदिक पद्धतीने विवाह करण्यात आला. दोन्ही कुटुंब प्रेमाने एकत्र आले. पहिल्या आसनावर एक शुभ्र वस्त्रातील वृद्ध पुरुष शांतपणे बसलेले दिसले. कुणी ओळखलं नव्हतं. फक्त पूजाने त्यांच्याकडे पाहिलं आणि तिच्या अंगावर रोमांच आले. तिच्या नजरेसमोर त्यांच्या चेहऱ्यावर एक क्षणभर स्वामी समर्थांची छटा दिसली. सुमंगलाष्टक संपले आणि पूजाने पाहिले तर तो वृद्ध पुरुष तिथे नव्हताच. जागा रिकामी होती. फक्त आसनावर हलका सुगंध आणि एक छोटा कागद होता. विघ्नांवर विजय झाला, आता संसार तुमचा, कृपा स्वामींची, असं त्या कागदावर लिहिलं होतं. पूजाचे डोळे पाण्याने भरले. अभिषेकने कागद वाचला आणि दोघांना एकाच आवाजात म्हटले, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ नियती बदलत नाहीत, ते नियतीच्या विरुद्ध लढण्याची शक्ती देतात. खरं प्रेम जेव्हा नम्र श्रद्धेशी जोडलेलं असतं तेव्हा कोणतंही विघ्न टिकत नाही. विवाह हा मनांचा संगम आहे आणि मनावर राज्य स्वामींचं आहे. जीवनाच्या लग्नपत्रिकेत सही माणसाची असते, पण विवाह पक्का स्वामीच करतात. म्हणून जीवनामध्ये जे काय होतं सर्व काही स्वामींच्या कृपेने होतं. म्हणून स्वामींवर अखंड विश्वास ठेवा. तुम्हाला जीवनामध्ये काहीच पडणार नाही. स्वामी महाराज अदृश्य हाताने आपल्या भक्तांना आशीर्वाद देत असतात. त्यांना बघायची दृष्टी ही आपल्या मनामध्ये असते. म्हणून स्वामी कधी दर्शन देतील हे सांगता येत नाही. फक्त विश्वास अढळ ठेवा आणि तुमची वृत्ती चांगली ठेवा. स्वामी भक्तांनो, आजचा ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. धन्यवाद.